हरे नमः. धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा, धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा, भासे जना भूवरी. भासे जना भूवरी. दीक्षा देऊनी जो जगतिया, दीक्षा देऊनी जो जगतिया. बद्धास हो उद्धरी. बद्धास हो उद्धरी. वाणीने वदता भागवती कथा, वाणीने वदता भागवती कथा. व्यासा प्रती भासला, व्यासा प्रती भासला. तो हा गुरु श्री जनार्दन असा. तो हा गुरु श्री जनार्दन असा. पाटांगणी शोभला. पाटांगणी शोभला. सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे नमः. नैमिषे निमिष क्षेत्रे विषय शौनकादयः सत्रम स्वर्गाय लोकाय सहस्रसममासत. त एकदा तु मुनयः प्रातर्होतोताग्नयः सत्कृतं सूतमासीनं प्रपुच्छुरिधमादरात. भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले. याप्रमाणे आत्तापर्यंतच्या कथाभागामध्ये गेल्या आठवड्यामध्ये म्हणजे दशमीपासून, या आषाढ शुद्ध दशमी म्हणजे 19 जुलैपासून आजपर्यंत कालपर्यंत जी कथा झाली त्यामध्ये प्रामुख्याने प्रथम जे नमन, ज्याला आपण मंगलाचरण असं म्हणतो, त्या मंगलाचरणाचा श्लोक आपण घेतला आणि त्यातील तत्त्व समजून सांगितलं. आणि भागवत ग्रंथ हा उपनिषद, वेद किंवा ब्रह्मसूत्र एवढाच किती महत्त्वाचा आहे हे त्यातून लक्षात आलं. त्यानंतर सगुण आणि निर्गुण हा विचार किंवा अन्वय आणि व्यतिरेकाच्या अनुषंगाने केलेला विचार यामध्ये आपण बघितला. त्यानंतर प्रत्यक्ष या भागवतामध्ये काय सांगितलं आहे, कोणता धर्म सांगितला आहे, जो धर्म निर्वैर अशा प्रकारचा आहे, कोणाशीही वैर करायचं नाही आणि सत्य सनातन धर्म यामध्ये कथन केलेलं आहे. जे ऐकता क्षणीच आपल्याला मुक्ती प्राप्त होते असा हा धर्म या ठिकाणी आहे. आणि या भागवताचं प्रयोजन या ठिकाणी सांगितलं आहे, ज्याला आपण 4 प्रकारचे अनुबंध म्हणतो. अनुबंध चतुष्टय असं म्हणतो. विषय, संबंध, प्रयोजन. आणि या भागवताचा श्रोता कसा असावा म्हणजे अधिकारी, विषय, संबंध आणि प्रयोजन. कोणत्याही ग्रंथासाठी या 4 गोष्टींची गरज असते. याचा अधिकारी कोण आहे? भागवत ग्रंथाचा अधिकारी हा भक्तियुक्त अंतःकरणाचा श्रोता हा याचा अधिकारी आहे. याला दुसरा अधिकार गरजेचा नाही. फक्त भक्ती मनामध्ये पाहिजे, अंतःकरण शुद्ध पाहिजे आणि रसार्द्र पाहिजे. भगवंताचं प्रेम अंतःकरणात ओतप्रोत दाटलेलं पाहिजे. तो खऱ्या अर्थानं भागवताचा अधिकारी आहे. याचा संबंध ईश्वराशी आहे. याचं प्रयोजन आहे कैवल्यैक प्रयोजनम. आणि या भागवत ग्रंथाचं जे संबंध, प्रयोजन आणि विषय जो आहे तो विषय प्रत्यक्ष ईश्वर आहे. निर्गुण असणारा परब्रह्म सगुण रूपाने या ठिकाणी सांगितलेला आहे. म्हणजे निर्गुणत्व सगुणत्वाच्या अनुषंगाने खेळवलेलं आहे, हा यातला विषय आहे. याप्रमाणे थोडक्यात सांगायचं तर सगुणाच्या संगे निर्गुणाच्या भेटी आलो, हा यातला तात्पर्य अर्थ आहे. अशा प्रकारे आत्तापर्यंत आपण याचा विचार केला. आता यानंतर सूत आणि शौनकादिक हे ज्या ठिकाणी आले ते आहे नैमिषक क्षेत्र. नैमिषक क्षेत्रामध्ये हे आल्यानंतर सूत शौनकादिकांचा संवाद काय झाला आणि सूतांनी काय उत्तर दिलं. शौनकादिकांनी जे 6 प्रश्न विचारले त्याची उत्तरं त्यांनी कशी दिली आणि एक एक प्रश्न कोणते विचारले, त्याचप्रमाणे त्यांनी समाजाच्या संदर्भात कोणती भूमिका प्रगट केली हे आपण बघणार आहोत. आजच्या चिंतनामध्ये आपल्याला हे बघायचं आहे. नैमिषे निमिषक क्षेत्रे. आपण हेही पाहिलं
की हे नैमिषारण्य हे नैमिषक क्षेत्र आहे, जिथे भगवंताचं सतत अनिमिष म्हणजे एक क्षण देखील असा जात नाही की भगवंताचं लक्ष त्या ठिकाणी नाही. भगवंत एकाग्र चित्ताने याकडे पाहत असतात. दुसरी गोष्ट म्हणजे भगवंत हा अनिमिष आहे. अनिमिष म्हणजे ज्याला पापण्या नाहीत. म्हणून भगवंताचं लक्ष याच ठिकाणी आहे. भगवंत कायम या ठिकाणी वास्तव्य करून आहे. तसा तर भगवंत सर्वत्रच आहे. आपण म्हणू ईश्वर हा सर्वच ठिकाणी आहे. एकही जागा अशी नाही की जिथे देव नाही. मग इथे काय वैशिष्ट्य, तर इथे विशेष रूपाने तो राहतो. ज्याप्रमाणे अग्नी सर्वत्र आहे पण काडीच्या गुलामध्ये विशेष रूपाने राहतो, त्याप्रमाणे या ठिकाणी इत्थंभूत गुणो हरिही, भगवंत हा इत्थंभूत परिपूर्ण रूपाने या ठिकाणी वास्तव्य करू नये म्हणून याला अनिमिषक क्षेत्र असं म्हणतात. याला निमिषक क्षेत्र म्हणतात कारण एका निमिषामध्ये इथे राक्षसाचा वध केला. हे निमिषक क्षेत्र हे संपूर्ण विश्वाचं नाभिक क्षेत्र आहे असं म्हटलं गेलं आहे. आणि तिसरी गोष्ट अशी आहे की या निमिषक क्षेत्र अनिमिषक क्षेत्र जे आहे ते म्हणजे आपला देह आहे. कारण आपला देह देखील क्षणभंगूर आहे आणि निमिष म्हणजे क्षण. तेव्हा आपला देह हाच निमिष आहे आणि त्याच निमिषक क्षेत्रामध्ये म्हणजे मानवी देहामध्ये आपण आलेलो आहोत. आपण काल बघितलं की केवळ एखादी माशी नुसती पंख झाडते तेवढ्या क्षणीच हे विश्व निर्माणही होतं आणि नष्टही होतं. म्हणजे तसं क्षणिक आहे. जगाच्या दृष्टिकोनातून आपलं आयुष्य विश्वाच्या दृष्टिकोनातून क्षणिक आहे आणि असं क्षणिक असणारं आयुष्य म्हणजे निमिषभर आहे. असं हे निमिषभर असणारं आयुष्य आपल्याला मानव देहाच्या रूपाने लाभलेलं आहे. तेव्हा त्या क्षेत्राचा, कारण हे क्षेत्र आहे म्हणजे देह आहे, ज्ञानेश्वरीच्या 13व्या अध्यायानुसार क्षेत्र आहे आणि क्षेत्रज्ञ जो आहे तो आतमध्ये बसलेला अंतरात्मा आहे. त्याने हे जाणायचं आहे आणि म्हणून निमिषक क्षेत्र हे आपला देह आहे. या देहामध्येच आपल्याला सर्व प्रकारच्या साधनांची परिपूर्ती करायची आहे आणि सिद्धता करायची आहे. या ठिकाणी निमिषक क्षेत्र नैमिषारण्यामध्ये भगवान ब्रह्मदेवानी जे मनश्चक्र सोडलं त्या मनाची आरा जिथे थांबली, या ठिकाणी त्याची आरा जिथे थांबली ते हे क्षेत्र आहे. म्हणजे मनाचं चक्र जिथे स्थिर झालं, ही स्थिर अर्थात शांतता, ज्याला आपण म्हणतो अथर्व शीर्ष शब्द आपण का वापरतो. अहो अथर्व सगळीकडे गतिमत्ता आहे. थर्व म्हणजे गती आणि जिथे गती थांबते ते आहे अथर्व. वैकुंठ म्हणजे जिथे गती विकुंठित होते, जिथे गती थांबते, अर्थात विश्वाची गती ही गतिमान आहे. विश्व त्याची गती थांबणार नाही, परंतु आपल्या मनाची सुद्धा गती ही भ्रमित करणारी आहे. पण मनाची गती थांबणं म्हणजे शांतता. ही शांतता किंवा शांत अवस्था ही एक प्रकारची समाधी स्थिती या ठिकाणी आपल्याला दिसते आणि या समाधी स्थिती म्हणजे शांतता. ही समाधी स्थितीची अवस्था ज्या क्षेत्रामध्ये प्राप्त होते ते हे निमिषक क्षेत्र आहे. म्हणून त्या निमिषक क्षेत्रामध्ये भगवान ब्रह्मदेवानी टाकलेलं हे मनश्चक्र याची आरा जिथे थांबली तिथे हे सगळे ऋषी आले. शौनक हे ऋषी आहेत, शौनकाधिक ऋषी आहेत, ज्ञानी आहेत, परब्रह्माचं ज्ञान असलेले आहेत, सर्व प्रकारच्या सिद्धी प्राप्त झालेल्या आहेत. त्यांना कशाची गरज नाही, परंतु त्यांनी समाजासाठी प्रश्न उपस्थित केलेले आहेत. 1000 वर्षाचं तप त्यांना करायचं आहे, 1000 वर्षाचं या ठिकाणी अनुष्ठान करायचं आहे. हे कशासाठी? समाज कल्याणासाठी, आत्मकल्याणासाठी नाही, केवळ माझ्याचपुरतं नाही, आपल्या सावलीपुरतं पाहणारे हे लोक नव्हते, तर समाजाच्या कल्याणासाठी. समाजाचं कल्याण कशात आहे, समाजाची सार्थकता कशाने होईल, हा प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला आहे. आणि हे सगळे ऋषी या ठिकाणी उपस्थित झाले. या ठिकाणी शौनक या शब्दाचाच अर्थ असा की जे विवेक दृष्टीने पाहणारे. शौन म्हणजे विवेक दृष्टीने पाहणे, शौन म्हणजे विवेक दृष्टीने पाहणारा ज्ञानी. आणि हे सगळे ऋषी ज्ञानी होते म्हणून त्यांना शौनक, अर्थात शौनक हा प्रमुख
होता आणि बाकीचे त्याच्यासोबतचे मित्र होते. पण यांचे गुरु होते सूत महाराज. हे सूत प्रत्यक्ष रोमहर्षण जे होते त्यांचे पुत्र हे सूत आहेत. आणि हे रोमहर्षणाचे पुत्र असणारे शुक या ठिकाणी शौनकादिक सूतांना प्रश्न विचारतात आणि सूत आणि शौनकादिकांचा संवाद इथून सुरू होतो. हे सगळे शौनकादिक ऋषी या ठिकाणी जमा झाले आणि दररोज सकाळी नित्यनेमाने स्नान, संध्या, पूजा अर्चा केली, होम हवन केलं, अग्नीची उपासना केली आणि त एकदानु तुमुनया प्रातर्हुत हुताग्नयः या ठिकाणी प्रातर्हुत हुताग्नयः सकाळच्या वेळचं सूर्य, अग्नी यांचं पूजन केलं, आहुती दिली आणि सत्कृतम सूतमासीनम सगळ्या प्रकारच्या धार्मिक कृत्य पूर्ण झाल्यावर, अन्निक पूर्ण झाल्यावर शौनकादिकांनी सूताला प्रश्न विचारला, महाराज की आपण मोठे श्रेष्ठ ज्ञानी आहात, आपण व्यासांचे प्रत्यक्ष शिष्य आहात, व्यास महर्षींच्याकडून आपण ज्ञान ग्रहण केलेलं आहे, हे बृहश्रवा खूप काही ऐकलेले हा अर्थ त्याचा आहे बृहश्रवा आणि हे त्यांचं नावही होतं. याप्रमाणे आपण ऋषय प्रत्यक्ष व्यास महर्षींच्याकडून त्वया खलु पुराणानी सेतिहासानी चाणक आपण प्रत्यक्ष व्यास महर्षींच्याकडून सगळं ज्ञान ग्रहण केलंय. इतिहास, पुराण, त्याचप्रमाणे वेगवेगळे आख्यानं हे आत्मसात केलेत, अधीतानी हे सगळे ग्रहण केलेत आणि एवढंच नव्हे तर हे तुम्ही सांगू देखील शकता, याचं कथन देखील करू शकता. म्हणून त्यांनी म्हटलंय की आपण हे सगळे धर्म, शास्त्र, पुराण अभ्यासलेले, पण नुसते एक स्वतःहून अभ्यासलेले नाहीत, व्यासांच्याकडून अभ्यासलेत. गुरुमुखी हे ज्ञान आहे. तुम्ही हे सगळं ज्ञान आत्मसात केलेलं आहे आणि व्यासांच्या सारख्यांच्याकडून आत्मसात केलेलं आहे. आणि केवल मधितान्यपि त्वाख्यातान्यपि व्याख्यातानि च तुम्ही फक्त ग्रहण केलं नाही तर तुम्ही सांगूही शकता. तुमच्यामध्ये सांगण्याची देखील क्षमता आहे. असं कधी कधी घडतं ना की ज्ञानी खूप असतात, खूप ज्ञान असतं, पण व्यासपीठावर बसले की काही बोलता येत नाही, सुचतच नाही काही. का हो म्हणले, एवढे ज्ञानी महापंडित महामहोपाध्याय हो, पण व्यासपीठावर बसले की बोलता येत नाही. तसं नाही आहे तुमचं. तुम्ही ज्ञानी आहात आणि व्यासांच्याकडून आत्मसात सगळं ज्ञान केलेलं आहे. अधीतानी, अधीतानी म्हणजे सगळं पाठ केलं आहे, सगळ्या प्रकारच्या विद्या ग्रहण केलेल्या आहेत आणि पुन्हा तुम्ही व्याख्यानही करू शकता. व्याख्यातानीच तुम्ही हे सगळं व्याख्यानही करू शकता. उत अपि याने धर्मशास्त्र आणि तान्यपि तुम्ही सगळ्या प्रकारचे धर्मशास्त्र जाणणारे. आणि हात जोडले सर्वांनी. या ठिकाणी ज्ञान कसं ग्रहण करावं याचं मला वाटतं एक प्रत्यक्ष उदाहरणच इथं घालून दिलेलं आहे की एखाद्याकडून ज्ञान कसं ग्रहण करावं. आपल्याकडे पद्धत होती कशी, गीतेने सांगितलंय की ज्ञान ग्रहण करायचं तर आधी गुरुच्याकडे जायचे, गुरुला हात जोडायचे, नमस्कार करायचा आहे आणि मग नम्रतेने ज्ञान ग्रहण करायचं आहे. म्हणजे गुरुकडून ज्ञान करून ग्रहण करण्याची रीत काय, तर आधी नमस्कार करणे, त्याचप्रमाणे नम्रतापूर्वक हात जोडणे आणि मग गुरुकडून ज्ञान करून घेणे. म्हणून गुरुकडून ज्ञान करून घेण्याची एक पद्धत भारतीय परंपरा आपल्याला दिसते. आणि म्हणून ते म्हणतात की आपण यानी वेदविदाम श्रेष्ठो भगवान बादरायण, आपण प्रत्यक्ष वेदविदाम श्रेष्ठो. बादरायण स्वतः व्यास महर्षी सगळ्या प्रकारचे ज्ञानी आहेत, संपन्न आहेत, वेदविद्येमध्ये परिपूर्ण आहेत. आणि अन्येच मुने सूत परावर विदो विदुः. आणि व्यास महर्षी ज्याप्रमाणे परावर विदो विदुः, परावर ज्ञ आहेत. परावर म्हणजे पर आणि अवर, अर्थात दोन्ही प्रकारच्या ज्ञानांनी युक्त आहेत. शब्द
आणि अनुभव, पर आणि अपर. पर आणि अपर म्हणजे शब्द आणि अनुभव, सगुण आणि निर्गुण या दोन्हीही ज्ञानामध्ये जे तरबेज आहे, जे शब्द ज्ञानातही तरबेज आहेत आणि अनुभव ज्ञानातही तरबेज आहेत. नुसतं शाब्दिक ज्ञान नाही तर अनुभवाचं ज्ञान आहे, अनुभवी ज्ञान आहे, ज्याला आपण शहाणपण म्हणतो थोडक्यात आजच्या भाषेमध्ये. नॉलेज अँड विजडम. तर नॉलेज ही गोष्ट वेगळी आहे आणि विजडम ही गोष्ट वेगळी आहे. हे शहाणपण अनुभवातून येत असतं. सगळ्या गोष्टी पुस्तकातून कळत नाहीत. पुस्तकाच्या पलीकडे आपल्याला शहाणपण आलं पाहिजे आणि हे शहाणपण प्रत्यक्ष अनुभवाशिवाय येत नसतं, अनुभूतीशिवाय येत नसतं. म्हणून या ठिकाणी आधुनिक उदाहरण द्यायचं झालं तर विनोबाजी म्हणजे विनोबा भावे असं म्हणायचे की तुम्हाला जर मुलांना घोडा शिकवायचा असेल तर नुसतं पुस्तकातला घोडा शब्द त्यांच्यासमोर ठेवून चालणार नाही. नुसतं घोडा, घोडा म्हणजे हॉर्स असं म्हणून चालणार नाही, अश्व म्हणजे घोडा असं म्हणून चालणार नाही. मग त्याला मुलाला तबेल्यात न्या, तबेल्यामध्ये घोड्याची ओळख करून द्या, तो घोडा कसा असतो ते पाहू द्या, तो कसा, या ठिकाणी आपण म्हणतो की घोडा कधी बसत नाही ते त्याला दाखवा, की घोडा कसा बसत नसतो, झोप घ्यायचा असली तरी तो कसा एक पायवरती करून झोप घेतो. तेव्हा घोड्याच्या खोडीसुद्धा त्याला कळू द्या, घोड्यावर त्याला बसू द्या, घोड्यावरून पडू द्या, म्हणजे घोडा त्याला कळेल. नाहीतर घोडा नुसता घोडा म्हणजे अश्व किंवा घोडा म्हणजे हॉर्स असं शब्दज्ञानाने कळून उपयोग नाही. शब्दापेक्षा अनुभवाचं ज्ञान श्रेष्ठ आहे. आणि म्हणून आजची शिक्षण पद्धती मागं का पडली त्याचं कारण आपण फक्त शब्दज्ञानी झालो, अनुभवी ज्ञान आपल्याला आलं नाही, आपल्याला हे शहाणपण आलं नाही, विजडम आला नाही या ठिकाणी. पण व्यास महर्षी हे दोन्ही ज्ञानात तरबेज होते. शाब्दे परेच निष्णाते, शब्दज्ञानातही आणि परज्ञानातही. अशा प्रकारच्या अनुभवी ज्ञानात परमेश्वराची त्यांना कृपा झालेली होती आणि म्हणून तरच शास्त्रकृपा होते. कृपा केवळ शास्त्रकृपा म्हणजे केवळ शब्दाची कृपा नव्हे, तर शास्त्रकृपा झाली म्हणजेच खऱ्या अर्थाने आम्हाला आत्मज्ञान होतं. ही कृपा 3 प्रकारची. गुरुकृपा नंतर होते, आधी शास्त्रकृपा, मग गुरुकृपा आणि मग ईशकृपा आणि त्यानंतर आत्मकृपा होते, तेव्हा आपण परिपूर्ण ज्ञानी होतो. अशा प्रकारे ते म्हणतात की तुम्ही हे सर्व जाणता, व्यासांचा तुमच्यावर अनुग्रह झालेला आहे, तुम्ही व्यासाने एवढेच तज्ज्ञ आहात. अन्येच मुने सुत परावर विदो विदुः वेथत्वं सौम्य तत्सर्वं तत्त्वस्तदनुग्रहात. तुम्ही सगळे तत्व त्यांच्याकडून अनुग्रहित केलेले आहेत, त्यांच्याकडून. म्हणून पाणी म्हणजे हात जोडून आपण आधी नम्रतापूर्वक 2 हात जोडून गुरुकडे गेले पाहिजे. तद्विद्य प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया, ही गीतेने घालून दिलेली रीत आहे. तद्विद्य प्रणिपातेन, हे जाण, हे अर्जुना तू जाण असं कृष्ण म्हणतात. प्रणिपातेन, आधी गुरुला नमस्कार करावा आणि मग प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया, आणि मग प्रश्न विचारावा. मग त्याच्यावरून गुरु समजून घेईल की याची पात्रता काय, त्यानुसार तत्त्वस्तदनुग्रहात तुम्ही त्यांचा अनुग्रह प्राप्त केलेला आहे. गुरुचा अनुग्रह प्राप्त करून घेणं इतकं सोपं नाही आहे. गुरु तर सगळ्यांना ज्ञान देतात पण अनुग्रह सन्मार्मर करत नाहीत. ज्ञान सगळ्यांना मिळतं, शिक्षक एकच गोष्ट सगळ्यांना शिकवतो वर्गामध्ये, पण काही मुलं तरबेज होतात आणि काही मुलं ढ राहतात. असं का होतं? त्याचं कारण अनुग्रह. म्हणून एकच ज्ञान जरी सर्वांना दिलं, माऊलींनी एका ठिकाणी म्हटलंय, जैसे बी सुक्षेत्री पेरिले, बी ही सुक्षेत्री पेरलं, तसं म्हटलं तर पर्जन्यवत द्रष्टव्य. ईश्वर हा पर्जन्याप्रमाणे सर्वत्र सारखा पडतो, पण तो डोंगरावर पडला तर खाली वाहत येईल, तो चांगल्या सुपीक जमिनीत पडला तर त्यातून बीज उगवेल, तो समुद्रात पडला तर वाया जाईल. म्हणजे तसा म्हटलं तर पाऊस सर्वत्र सारखा आहे, पण सुक्षेत्री पेरिले, जर सुपीक जमिनीत पाऊस पडला तर तो चांगलं धान्य उत्पादन करायला प्रवृत्त करतो किंवा उत्पादन करण्याची क्षमता त्यात येते.
तो खडकावर पडला तर काय उगवणार आहे तिथं? का हो? पाऊस तिथं पडला का? हो पडला, खडकावरही पडला आणि सुपीक जमिनीतही पडला, पण खडकावर काहीच उगवलं नाही, कारण तुमचं मनच खडक आहे. तुम्हीच जर खडक असाल तर गुरु काहीच करू शकत नाही. म्हणून तुमचं मन आधी सुपीक बनवा. तुमचं मन आधी सुक्षेत्र झालं पाहिजे, चांगलं क्षेत्र झालं पाहिजे, सुपीकता तुमच्या मनात आली पाहिजे. याप्रमाणे खडकावर ज्याप्रमाणे पाऊस पडून उपयोग होत नसतो, पाऊस तोच आहे, पण तुमचं मन त्याला ग्रहण करायला क्षमता त्याच्यामध्ये नाही. ग्रहण क्षमता आपल्यामध्ये आली पाहिजे. म्हणून ही ग्रहण क्षमता तुमच्यामध्ये होती. गुरुनी तुमच्यावरती अनुग्रह केलेला आहे. वेथत्वं सौम्य तत्सर्वं तत्पस्तत् तदनुग्रहात गुरुयु स्निग्धस्य शिष्यस्य गुरवो गुह्यमप्युत. या ठिकाणी फार मार्मिक शब्द वापरला आहे की गुरु त्यालाच गुह्य सांगतो. स्निग्धस्य शिष्यस्य, शिष्याचे अनेक प्रकार आहेत. यापैकी जो स्निग्ध शिष्य आहे, जो स्निग्ध म्हणजे अंतःकरण ज्याचं ओलावलेलं आहे. स्निग्ध म्हणजे ज्याच्यामध्ये स्निग्धता आहे, ज्याच्यामध्ये प्रेम आहे, ज्याच्यामध्ये स्नेहाळता आहे, ज्याच्यामध्ये आपुलकी आहे, ज्याच्यामध्ये आत्मीयता आहे, ज्याच्यामध्ये भक्ती आहे. परिपूर्ण अशा प्रकारची भक्तियुक्त अंतःकरणाचा जो शिष्य आहे, जो परिपूर्ण गुरुशी एकनिष्ठ आहे, त्यालाच गुरु ज्ञान देतात. जो गुरुशी एकनिष्ठ आहे. पुन्हा एकदा विनोबांचं उदाहरण देतो. विनोबांनी असं म्हटलंय की कोण कसं असावं हे त्यांनी सांगताना म्हटलंय की गुरु आणि शिष्य यांचं नातं कसं असावं. त्यांनी सांगितलंय की गुरु हा शिष्यपरायण असावा. म्हणजे गुरुला शिष्य हा आला की आनंद झाला पाहिजे. शिष्य हा गुरुपरायण असावा. शिष्याला गुरुबद्दलचं अपार प्रेम पाहिजे. गुरुबद्दलचं अपार प्रेम कसं असावं हे जर पाहायचं झालं तर ज्ञानेश्वरी पहा. म्हणजे आपल्याला गुरुच्या दिशेकडून आलेला वारा जरी अंगाला लागला तरी सुद्धा त्यांच्या अंगावरती रोमांच उठतात असं म्हटलेलं आहे. असो, गुरुसाठी सगळं काही समर्पित करण्याची तयारी तो शिष्य खरा. म्हणून द्रष्टा श्री गुरुमूर्ती नरिकता दृश्यपंथी तरी काय ह्या उपासती आकळता तो, माऊलींनी म्हटले 18व्या अध्यायात. असो, याप्रमाणे शिष्य हा गुरुपरायण असावा, गुरु हा शिष्यपरायण असावा. मग दोघांनी काय करावं ते म्हणतात, दोघेही ज्ञानपरायण असावेत. गुरु आणि शिष्य भेटले, एकमेकांना भेटल्यानंतर चर्चा कशाची करावी हो त्यांनी? अहो, ज्ञानाचीच करावी, दुसरी कशाचीच करू नये. लौकिक विषयाची चर्चा करू नये, बाकीच्या इतर गोष्टीबद्दल गप्पा मारू नयेत. काय बोलावं तर ज्ञानाबद्दलच बोलावं. म्हणून गुरु शिष्यपरायण, शिष्य गुरुपरायण, दोघेही ज्ञानपरायण आणि ज्ञान सेवापरायण असावं असं विनोबाजी म्हणतात. पुढे आपल्याला तो संदर्भ येईल की ज्ञान हे सेवापरायण असेल तरच ते ज्ञानाची सार्थकता आहे, अन्यथा ते ज्ञान केवळ कोरडं ज्ञान होईल. समाजोपयोगी ज्ञान असलं पाहिजे. असो, याप्रमाणे ते म्हणतात की ब्रूहि स्निग्धस्य शिष्यस्य. शिष्य हा स्निग्ध असेल, शिष्य हा गुरुप्रेमाने परिप्लुप्त असेल, गुरुच्या ज्ञानाबद्दल त्याला आस्था असेल, गुरुबद्दलचं मनामध्ये निरतिशय प्रेम असेल, आदर असेल, तरच खऱ्या अर्थाने गुरु त्याला गुह्य सांगतो. गुरवो गुह्यमप्युत. गुरु त्याला ज्ञान सांगतो. का बरं? द्रोणाचार्याचे सगळे शिष्य होते, पण द्रोणाचार्याचा पट्टशिष्य कोण म्हटलं की आपण म्हणतो अर्जुन. का? भीम नव्हता काय? होता ना. दुर्योधन नव्हता काय? होता. दुर्योधन होता, दुशासन होता, त्याप्रमाणे हा भीम होता, युधिष्ठिर होता, सगळे होते. पण पट्टशिष्य म्हटले की आपण अर्जुनाचं नाव घेतो. का? अर्जुन हा त्यांचा स्निग्धस्य शिष्यस्य, त्याचा स्निग्ध शिष्य. म्हणून ज्याप्रमाणे गुरुला शिष्य तो आवडतो जो परिपूर्णतेया त्याचं अनुकरण करणार आहे, त्याच्या प्रेमाने परिप्लुप्त आहे, हात जोडलेले आहेत त्यांनी. आणि ते म्हणतात गुरु सुद्धा त्याच शिष्याला गुह्य सांगतात, गुह्य ज्ञान सांगतात, गूढ ज्ञान सांगतात, मख्खी सांगतात. मख्खी नेमकं या ठिकाणी
गुरु त्याच शिष्याला सांगतात जो शिष्य पात्रतेच आहे. स्निग्धता ही पात्रता आहे. म्हणून तत्र तत्रांजसायुष्मन भवतां युद्धविनिश्चितम. आणि तुम्ही व्यास महर्षींचे असे पट्ट शिष्य आहात, तुम्ही व्यास महर्षींचे असे स्निग्ध शिष्य आहात, तेव्हा आम्ही तुम्हाला नमस्कार करतो. आणि आम्हाला असं सांगा, श्रेयस्तन्न संशतुमर्हसी. आम्हाला तुम्ही एकच एक असं ज्ञान सांगा, एकच एक असा मार्ग सांगा की जो मार्ग अनुसरल्यानंतर समाजाचं कल्याण होईल. आता हे सगळे शौनकादिक स्वतःसाठी काहीच मागत नाहीत, हे लक्षात घ्या. हे ज्ञान सेवापरायण आहे, हे ज्ञान सेवापरायण आहे. स्वतःसाठी काहीच मागत नाहीत. ते म्हणतात की समाजासाठी आम्ही तुम्हाला प्रार्थना करतो आहोत. आम्ही अशी प्रार्थना करतो आहोत की एकच एक तत्व आम्हाला सांगा. तसे तत्व जगात खूप आहेत, खूप धर्म आहेत, खूप प्रकारचे कर्मकांड आहेत, कितीतरी प्रकारच्या वेगवेगळ्या कर्माचे प्रकार सांगितलेले आहेत. काही आपल्याला अवघड आहेत, काही सोपे आहेत. पण असं श्रेय सांगा की ज्यातून कल्याण होईल. असं मार्ग सांगा की जो सोपेपणाने जगाचा या ठिकाणी कल्याण करू शकेल. पुंसाम एकांतत श्रेय तन्न शंसितुमर्हसी प्रायेणाल्पायुषा. आणि हे पहा, समाजाची स्थिती अशी झालेली आहे. शौनकादिक म्हणतात सूतांना की समाजातले सगळे लोक कमी आयुष्याचे झाले, खूप कमी आयुष्य लोकांना प्राप्त झालेलं आहे. पूर्वीसारखं दीर्घ आयुष्य लोकांना प्राप्त नाही आहे. आपण दीर्घायुत्वाचा आशीर्वाद देतो खरा, पण लोक अल्पायुष्य निघतात. लोकांचं आयुष्य फार कमी झालं. लोकांना अहो पहा ना, आयुष्य म्हणजे काय? जसं आपण म्हणतो की बालपणी खेळी रमले. बालपण पहिल्यांदा 10-12 वर्ष तर असेच जातात, अज्ञानावस्थेत जातात. नंतर कुठेतरी थोडेफार मिसरूड फुटतात, कळायला लागतं. पण तोपर्यंत शिक्षणाकडे जावं लागतं. त्यानंतर तारुण्य येतं. तारुण्यामध्ये आपण केवळ आपल्याच नादामध्ये, पैसा मिळवण्याच्या नादात तल्लीन होतो. आणि मग शेवटी जेव्हा वृद्धापकाल येतो तेव्हा लक्षात येतं आपल्या हातामध्ये आयुष्य फार थोडं राहिले. आणि याही वेळेला अशी रोगराई सर्वत्र निर्माण होते. काही वेळेला अपघात होतात, रोगराई होते, काहीतरी अतिवर्ष ज्याला आपण म्हणतो, आजच्यासारखी परिस्थिती की प्रचंड पाणीच पाणी सगळीकडे. आणि यातून फक्त जीव वाचवण्याचा प्रयत्न लोक करतात. सगळीकडे नुसता आरडा आपल्याला दिसतो. कधी अवर्षण आहे तर कधी अतिवर्ष आहे. याप्रमाणे समाजाची स्थिती अशी आहे की आयुष्य अल्प आहे. या अल्पायुष्यामध्ये सुद्धा अनेक लोक व्याधींनी गांजलेले, आधींनी गांजलेले. आणि प्रायेण अल्पायुष्य सज्ञ कला विस्म युगे जना. समाजाची स्थिती, कलियुगामधली लोकांची स्थिती, पुढे येणारं कलियुग आहे. आणि या कलियुगामध्ये लोकांना फारसं आयुष्य नाही आहे. त्याचप्रमाणे जे आयुष्य आहे तेही व्याधी अधिक ग्रस्त आहे. आणि मंदास सुमंद मतयो. दुसरी गोष्ट म्हणजे लोक मंदभाग्याचे झाले, लोक मंदबुद्धीचे झाले. अहो कालचा आज लक्षात राहीना. आपण पाठांतर करायला अवसर नाही, वेळ नाही, काळ नाही. आणि बुद्धी मांदे निर्माण झालं. कारण खायला चांगलं काही मिळेना. अहो चांगलं सत्वयुक्त खायला मिळेना. दूध तूप खायला आज कुठे मिळायला लागलं? सगळं काही आपल्याला भेसळयुक्त मिळू लागलं. सगळं काही आपल्याला केवळ हायब्रिड मिळू लागलं. आणि अशा परिस्थितीमध्ये लोकांना खायलाही चांगलं नाही, लोकांना प्यायला चांगलं नाही, लोकांना लिहायला चांगलं नाही. आणि मग सुमंद मतयो हो, माणसाची बुद्धी मंद होऊ लागली. आणि मंद भाग्या उपद्रुता. माणसाचं भाग्य देखील मंद झालं. अभागी झाले लोक, अभागी, दुर्भागी झाले. पूर्वीसारखं सौभाग्य राहिलं नाही, पूर्वीसारखी श्रीमंती राहिली नाही, पूर्वीसारखं जीवन राहिलं नाही, शांतता राहिली नाही. आणखी एक गोष्ट त्यांनी सांगितली, ह्युपद्रुता. जुने लोक सांगतात ना, काय हो आमचं जीवन किती शांत होतं,
आपण रस्त्यावर जरी पाहिलं तर लोक म्हणतात, अहो 50 वर्षापूर्वी या रस्त्यावरून एखादी गाडी जायची आणि आता लोकांना नीट चालता येत नाही, इतकी गर्दी आहे, इतके वाहनं आहेत, इतका गोंधळ चाललेला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे उपद्रुता, लोकांच्या मागे धावपळ लागलेली आहे. जुन्या काळातले लोक ते म्हणतात की शांत जीवन होतं, काही नाही. जुन्या काळात 48 पूर्वी जरी विचार केला तरी लोकांना वर्षासन मिळत असे. वर्षासन म्हणजे वर्षाला एकदाच पगार, काय पैसा तो मिळत असे. पण वर्षाला मिळालेला पैसा सुद्धा वर्षभर टिकत असे. आता पगार 1 महिन्याला होतो, पण तो झाला, कुणी म्हणतं पगार झाला, हो झाला आणि झालाही, म्हणजे झाला आणि झाला म्हणजे संपला. इतक्या क्षणामध्ये सगळा पगार संपून जातो. कारण उपद्रुता, कारण लोक फक्त पोटा पाण्याच्या मागे लागले. त्यांना फक्त पोटा पाण्याचीच व्यथा आणि चिंता आहे. त्यामुळं त्यांना सकाळी उठायचं आणि आपल्या दैनंदिन उद्योगाला जायचं, रात्र झाल्यानंतर परत यायचं की पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी निघायचं. इतकं उपद्रव. सकाळी उठा, लोकल पकडा, आपल्या आपल्या गाव ठिकाणी जा, पुन्हा संध्याकाळी गर्दीच्या ठिकाणाहून परत या. हे सगळं उपद्रवकारक आहे. हे सगळं धावपळीचं जीवन आहे. थोडक्यात धावपळीचं जीवन. जुन्या काळातली शांतता, सुखवस्तूपणा, निरामयता आज राहिली नाही. आणि ते म्हणतात मंदा सुमंद मतयो मंद भाग्या ह्युपद्रुता. सगळे लोक धावपळीमध्ये व्यस्त झाले. फक्त मिळून आणायचं एवढंच त्यांना माहीत आहे. रोजच्या दिवसाला काहीतरी मिळवलं पाहिजे, नाहीतर पोट चालणार नाही. केवळ लोक आपल्या पोटा पाण्याच्या, विधभर पोटाच्या मागे लागलेले. केवळ भूरीनी भूरी कर्मानी. तसं म्हटलं तर खूप खूप काही गोष्टी आहेत. कर्म खूप आहेत, अनुष्ठान खूप आहेत, त्याचप्रमाणे व्रतवैकल्यही खूप आहेत. पण असं एक नेमकं व्रत सांगा, नेमकं असं एखादं कर्म सांगा की ज्यामुळे एक कर्म केलं असता सगळं काही प्राप्त होईल. म्हणून लोकांना आता व्रत करायला वेळ नाही. आपण बघतो ना की मुंबई पुण्याचे लोक व्रत, कोणतं उद्यापन करायचं, व्रत करायचं, एक साधं व्रत जरी एक गीता वाचनाचं करायचं असलं तरी वेळ नाही, ज्ञानेश्वरी वाचायचं असली तरी वेळ नाही. मग लोक लोकलमध्ये वाचतात, लोकलमध्ये ज्ञानेश्वरी उघडून बसतात. का हो म्हणले, घरी वेळच नाही. हरकत नाही, लोकलमध्ये का असाना, पण आपण काहीतरी करावं. पण अशा उपद्रवकारक जीवनामध्ये शांतता मिळत नाही, वेळ नाही, आयुष्य कमी, त्याचप्रमाणे भाग्य कमी, पैसा कमी. अशा वेळेला लोकांनी काय करावं बरं? म्हणून लोकांसाठी यांनी प्रश्न उपस्थित केला आहे, श्रोतव्यानी विभागशः. आम्ही खूप कर्म ऐकले, पण आता साधोत्रयत्सारम समुद्रते मनीषया. परंतु तुम्ही आम्हाला असं एकांततः श्रेय, एकच एक असं कर्म सांगा की ज्याने आमचं परिपूर्ण कल्याण होईल, समाजाचं परिपूर्ण कल्याण होईल. ब्रूहिण श्रद्धानाम येनात्मा संप्रसिद्धती. ज्याने भगवान प्रसन्न होईल, ज्याने भगवान विष्णूला प्रसन्नता प्राप्त होईल आणि सर्व लोकांना देखील आनंद होईल. सुत जानासी भद्रंते भगवान सात्वतां पती देवक्यां वसुदेवस्य जातो यस्य चिकीर्षया. आणि हेही आम्हाला सांगा की भगवंतांनी या ठिकाणी जन्म का घेतले, अवतार का घेतले. याचप्रमाणे प्रत्यक्ष गोपाल कृष्णाने अवतार का धारण केला हे आम्हाला सांगा. एकच एक साधन मार्ग सांगा की ज्यातून सर्व काही माणसाला प्राप्त होईल. प्रसिद्धती, आनंद प्राप्त होण्याचा एक मार्ग सांगा. एकाच मार्गातून सगळं काही प्राप्त झालं पाहिजे. शांती पुष्टीस तुष्टीश्चास्तु. शांती प्राप्त झाली पाहिजे, पुष्टी प्राप्त झाली पाहिजे आणि तुष्टी प्राप्त झाली पाहिजे. त्यांनी सांगितलंय की ज्याप्रमाणे आपण खूप भूक लागली म्हणजे आपल्या पोटामध्ये कावळे ओरडतात आणि मग आपण भूक लागली की पटकन ताटावर बसतो आणि घास खाऊ लागतो. एका घासाने काय झालं म्हणले, एका घासाने पुष्टी झाली म्हणजे बलही प्राप्त झालं, तुष्टी झाली, समाधानही प्राप्त झालं आणि शांती मिळाली. एका घासाने घासानुसेवनम, केवळ एका घासाने जशी तुष्टी,
पुष्टी आणि शांती तिन्ही प्राप्त झाले. त्याप्रमाणे एकच एक श्रेय असं सांगा, एकच एक साधन असं सांगा की ज्याने आम्हाला शारीरिक बलही प्राप्त होईल, आत्मिक समाधानही प्राप्त होईल आणि शांतताही प्राप्त होईल. तेव्हा सुतांनी शौनकादिकाला 6 प्रश्न विचारलेले आहेत. या ठिकाणी 6 प्रश्नांच्या पैकी 4 प्रश्नांचं उत्तर त्यांनी पुढच्या अध्यायामध्ये दिलेलं आहे. त्यातला पहिला प्रश्न असा आहे की भगवान कृष्णाचा अवतार कसा झाला ते आम्हाला सांगा, कोणत्या कारणास्तव झाला ते आम्हाला सांगा. ते म्हणतात, सूत जानासी भद्रं ते भगवान सात्वतांपते ही देवक्याम वसुदेवसे जातो यस चिकीर्षया. भगवान गोपाल कृष्ण या रूपाने विष्णूंनी वसुदेव आणि देवकीच्या पोटी अवतार का धारण केला हे आम्हाला सांगा. आम्ही ते ऐकण्यासाठी उत्सुक आहोत. तन्न शुश्रूषमाणा नाम रहस्य अनुवर्णितम. ह्या कथा आम्ही ऐकण्यासाठी उत्सुक आहोत. आणि यस्यावतारो भूतानां क्षेमायच भवायच. ज्या भगवंताच्या अवतार कथा कल्याणकारक आहेत, क्षेमायच भवायच, ह्या क्षेमकारक आहेत, कल्याणकारक आहेत आणि समाधान देणारे आहेत. सर्व काही संस्कृती म्हणजे संसाराच्या घोर आपत्तीतून सुटका करणाऱ्या ह्या कथा आहेत. भूभव म्हणजे होणे, या संसारातून मुक्त होण्यासाठी या कथा उपयुक्त आहेत. आणि क्षेमायच, क्षेम म्हणजे तत्पालनम क्षेमम. आपण म्हणतो ना योगक्षेमम वहाम्यहम. जे अवघड आहे, जे प्राप्त होणारं नाही ते प्राप्त होणं म्हणजे योग. अप्राप्तस्य प्राप्तिर योगम. जी अप्राप्त आहे ते प्राप्त होणं म्हणजे योग. आणि तत्पालनम क्षेमम, त्याचं पालन म्हणजे क्षेम. तेव्हा भगवंतानी आमचं पालन कसं केलं, आमचं रक्षण कसं करतात, या संसारातून आम्हाला ते बाहेर कसं काढतात ते आम्हाला सांगा. आणि आपण न संस्कृतीम घोराम जन्नामृषो गुणन तत सद्यो विमुचेत यद्विभीती स्वयं भयम. ज्या भगवंताच्या कथा ह्या खऱ्या अर्थाने आम्हाला उपकारक आहे. तुम्ही असा मार्ग आम्हाला सांगा, या कथा आम्हाला सांगा की ज्यातून आमचं कल्याण होईल. त्याप्रमाणे तुम्ही ज्ञानी आहात, द्रष्टे आहात, तुम्ही आम्हाला हा मार्ग सांगा. एकच एक मार्ग असा सांगा की ज्याने समाजाचं कल्याण होईल. या ठिकाणी माऊलींनी एका ठिकाणी म्हटलंय की जैसा प्रगटलिया गभस्ती अशेषही मार्ग दिसती तरी तेतुलेही काल काय चालती सांग बापा. त्यांनी वर्णन असं केलंय की सूर्य उगवला, जैसा प्रगटलिया गभस्ती. सकाळी सूर्य उगवला, सूर्य उगवल्यानंतर सगळेच मार्ग आपल्याला दिसायला लागतात, सगळ्या वाटा दिसू लागतात. कारण सूर्य उगवला की सगळ्या वाटा दिसतात. ते म्हणतात अशेषही मार्ग दिसती. सगळे मार्ग आपल्याला दिसतात. पण सगळ्या मार्गाने माणसं जातात का हो? ज्यांना ज्या मार्गाने जायचे त्याच मार्गाने जातात. नाही नाही, सगळे मार्ग दिसले म्हणजे सगळ्या मार्गाला चालू लागतात का लोक? नाही. तुम्हाला जायचंय कुठं? तुम्हाला पूर्वेला जायचंय का पश्चिमेला का उत्तरेला का दक्षिणेला? म्हणजे कोणत्या गावाला जायचंय, ते गाव कोणत्या दिशेला आहे हे बघून लोक जायला लागतात का उगाच सगळ्या मार्गाला चालायला लागतात? नाही, ते ज्या मार्गाला जायचे त्याच मार्गाने जातात. सगळे जरी मार्ग दिसले तरी एकच एक मार्ग स्वीकारतात. कोणता? गुरुपदिष्ट, गुरुनी सांगितलेला मार्ग. त्याप्रमाणे या ठिकाणी ते म्हणतात की तुम्ही आम्हाला मार्ग सांगा. तसे तर सगळेच मार्ग आहेत, सगळेच धर्म आहेत, सगळेच कर्म आहेत, सगळेच व्रत आहेत, सगळेच वैकल्य आहेत, सगळेच भगवंतापर्यंतच जाणार आहेत. पण आमच्या दृष्टिकोनातून सोयीचा मार्ग सांगा, जवळचा मार्ग सांगा. आपण म्हणतो ना या गावाला जायला अनेक मार्ग आहेत, पण जवळचा मार्ग कोणता, सोयीचा मार्ग कोणता, न त्रास होणारा मार्ग कोणता, खड्डे नसलेला मार्ग कोणता? अहो ज्या मार्गावर खड्डे आहेत, हा मग तो नको, तो नको. हा मार्ग चांगला आहे, सर धोपट आहे, असा मार्ग कोणता ते आम्हाला सांगा. जो जवळचा आहे. जवळचा कशामुळं? आयुष्य कमी आहे, अहो वेळ कमी आहे आमच्याकडं, आम्हाला लवकर पोचायचंय, मग जवळचा मार्ग सांगा. त्याचप्रमाणे चांगला मार्ग सांगा. कारण आमच्याजवळ काहीच नाही, आमचं भाग्यही कमी आहे, आमच्याजवळ पैसाही नाही, आमच्याजवळ संपत्ती नाही, आमच्याजवळ वेळ नाही आणि आम्ही थकून भागून गेलेलो आहोत. अशा वेळेला या आपण न संस्कृतीम घोरात, या
दुःखरूप संसारामध्ये आम्ही त्रस्त झालो आहोत, दुःखग्रस्त झालेलो आहोत. अशा दुःखग्रस्त अवस्थेत आम्हाला लवकरात लवकर भगवंतापर्यंत जाण्याचा मार्ग आपण सांगू शकता. या घोर संसारातल्या मार्गामध्ये आम्ही भरकटत आहोत. तेव्हा अशा समाजाला योग्य मार्ग आपणच सांगू शकता. भगवंताच्या कथा आम्हाला सांगा. आणि यत्पाद संशया सूत मुनया प्रशमायनया. हे सूत महाराज, आपण या समाजाची काळजी पाहता, तेव्हा आम्ही समाजासाठी प्रार्थना करतो. तुम्ही म्हणाल की अहो असे अनेक मार्ग आहेत. त्याने वर्णन केलंय की सद्य पुनंतुपस्पृष्टा स्वर्धून ज्ञापोनु सेवया. आकाशगंगा आहे किंवा गंगा आहे. ही गंगा पवित्र आहे. हो, गंगा पवित्र आहे. गंगेमध्ये स्नान केलं तर पावित्र्य प्राप्त होईल, पण खूप दिवस स्नान करावं लागतं म्हणे. म्हणजे गंगा एका ताबडतोब आम्हाला मुक्त करत नाही, क्षणात आमचं पाप नाहीसं करत नाही. पुनंत्युपस्पृशा स्वर्धुन्यापोनु सेवया. सध्या ताबडतोब ते आम्हाला मुक्त करत नाही, ताबडतोब पाप मुक्त करत नाही. या ठिकाणी माऊलींचंच उदाहरण देईन. माऊलींनी म्हटलंय की शशी तापम. शशी म्हणजे चंद्र, हा ताप नाहीसा करणार आहे. आणि गंगा ही पाप नाहीशी करणारी आहे. गंगा पापम शशी तापम. माऊलींनी एका ठिकाणी म्हटलंय की गंगा ही पवित्र आहे, ती माणसाला मुक्त करते, हेही खरंय. पण गंगा शुची होय पाप ताप जाये. गंगा शुद्ध आहे, शुची म्हणजे शुद्ध आहे. त्या गंगेमध्ये स्नान केलं म्हणजे पापही जातं आणि तापही जातो. ताप म्हणजे उष्णता, उष्णताही कमी होते कारण थंड पाणी आहे. आणि पापही जातं. पण शब्द माऊलींनी वापरलाय. पण काय हो म्हणले, मग गंगा चांगली आहे ना. हो, गंगा चांगली आहे, ती पापही नाहीशी करते, तापही नाहीशी करते. पण तेथे आहे बुडणे एक. अहो, जर साखळी सुटली तर गंगेच्या प्रवाहात आपण भोवंडून गिरक्या घाऊन शेवटी तळाला जातो. बुडणं एक आहे. तिथं बुडण्याचे धोका आहे, बुडण्याची भीती आहे. गंगा चांगली आहे, ती आम्हाला पवित्र करते, ती आम्हाला शुद्ध करते, ती आमचा पाप आणि ताप दोन्ही नाहीसा करते. पण तेथे आहे बुडणे एक, बुडण्याची भीती आहे. मग या ठिकाणी श्रेष्ठ दर्जाचे संत महात्मे यांचा जो सहवास आहे तो मात्र आम्हाला तारतो, बुडवीत नाही, तारतो. आणि म्हणून तो आम्हाला पापमुक्तही करतो, तो तापमुक्तही करतो. ताप कोणते? ताप म्हणजे त्रिविध तापे पोळला. हे त्रिविध ताप नाहीसे करतो, आधी भौतिक, अधिदैविक आणि आध्यात्मिक. हे तिन्ही ताप तो नाहीसे करतो. संत पापही नाहीसे करतात आणि तिथे बुडण्याची भीती नाही, कारण ते तारतात. गंगा मात्र बुडवते. माऊलींनी मोठ्या कौशल्याने हे शब्द वापरलेत. याप्रमाणे ते म्हणतात की तुम्ही म्हणता गंगा पवित्र आहे, पण तिथे स्नान करून एका दिवसात माणूस मुक्त होत नाही. सध्या पुनंत्युपस्पृष्टा स्वर्धुन्यापोनु सेवया. कोवा भगवतस्तस्य पुण्यश्लोकड्य कर्मणः अशुद्ध कामो न शृणुयात यशः कलिमलापहम. आणि कलिमल, या कलीचे दोष, कलीच्या दोषामुळं जे पाप आपल्या शरीराला, देहाला, मनाला लागलेले ते नष्ट करण्याचे एकमेव साधन जर कोणतं असेल तर भगवंताच्या कथा. भगवंताच्या कथा आम्हाला पावन करतात, त्या बुडवत नाहीत. जसं मोरोपंतांनी म्हटलंय की भगवंताची कथा ही नदी आहे, सरिता आहे, ती पावन करणारी आहे. भगवंताच्या कथेमध्ये जर आपण डुंबत राहिलो तर आपल्याला आनंद प्राप्त होईल. आणि हा आनंद भगवंताच्या कथेमध्ये आहे. म्हणून भगवंताची कथा ही मुक्त करणारी आहे, ती तारणारी आहे, ती आमच्या पाप ताप नष्ट करणारी आहे. त्याच्यात डुंबत राहिलं पाहिजे. आणि म्हणून आपण तस्य कर्माण्युदाराणी परिगीतानी सूरिभिः, मोठमोठे देव सुद्धा ज्याची स्तुती करतात अशा भगवंताच्या कथा आम्हाला सांगा. ब्रूहिण श्रद्धाधानं लीला लीलया ददथ कला. भगवंतांनी ज्या लीला कथा केल्या, ज्या आपल्या जीवनामध्ये ज्या अनेक लीला केल्या, त्या लीला म्हणजे कथा आहेत आणि त्या तारक आहेत.
अथाख्याही हरेर्धीमन्नवतार कथा शुभाः. भगवंतांनी ज्या शुभ आपल्या अवतारामध्ये ज्या कथा केल्या त्याच आम्हाला तारक आहेत. म्हणून त्या भगवंताच्या कथा आम्हाला सांगा. वयंतु न वितृप्याम. तुमच्याकडून ऐकताना आमचे कान कधीच तृप्त होत नाहीत. तुमच्याकडून कथा ऐकता 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 आमचे कान कधीच तृप्त होणार नाहीत, कारण आम्हाला ते आणखी ऐकाव्याशाच वाटतात. कितीही ऐकलं तरी आमचे कान तृप्त होत नाहीत, आम्हाला नको असं वाटत नाही. म्हणून वयंतु न वितृप्याम उत्तम श्लोक विक्रमे यच्छृण्वतानाम रसज्ञानाम स्वादु स्वादु पदे पदे. काल आपण बघितलं भागवत कसं आहे तर प्रत्येक पदापदामध्ये आनंद आहे. स्वादु स्वादु पदे पदे. भागवत कथा ही प्रत्येक पदाने, पद म्हणजे प्रत्येक चरणामध्ये, चरण दोन अर्थाने, भगवंताचे चरण आणि काव्याचे चरण. अर्थात काव्याच्या एकेका चरणामध्ये, श्लोकाच्या एकेका चरणामध्ये आनंद आहे. या ठिकाणी ते म्हणतात रसज्ञानाम. मात्र कोणाला? रसज्ञ. फार मार्मिक शब्द वापरलाय की रसज्ञानाम स्वादु स्वादु पदे पदे. जो रसज्ञ आहे त्यांना यात आनंद मिळेल. जो रसज्ञ नाही त्यांना नाही, त्याला गाढवाला गुळाची काय चव आहे म्हणे. गाढवाला गुळाची चव नसते. जो त्यातला ज्ञानी आहे, जसा ऊस हा आपण खातो त्याच्या एकेका कांड्यामध्ये रस भरलेला आहे, आणि जसं जसं आपण ऊसाच्या कांड्याला चावावं तसा तसा रस आपल्या तोंडामध्ये जातो आणि आपल्याला आनंद प्राप्त होतो, माधुर्य प्राप्त होतं. त्याप्रमाणे भगवंताची कथा ही मधुर आहे. भगवंताची कथा ही आनंददायक आहे. भगवंताच्या कथेमध्ये आनंद आहे. एका काव्यामध्ये, श्लोकामध्ये म्हटलंय की दधी मधुरम मधु मधुरम. या ठिकाणी दही मधुर आहे. दधी मधुरम मधु मधुरम. दही मधुर आहे, मधु मधुर आहे. त्याचप्रमाणे द्राक्षा मधुरा सीतापि मधुरैव. द्राक्षा मधुरा. द्राक्ष किंवा द्राक्षा म्हणजे द्राक्षापासून बनवलेलं ते मधुर आहे. सीतापि मधुरैव. साखरे गोड आहे म्हणले. दधी मधुरम मधु मधुरम. दही गोड आहे म्हणजे मधुर आहे. दधी मधुरम मधु मधुरम. मधु म्हणजे मध, हा तर गोडच आहे. मधामध्ये सगळ्या प्रकारचे रस आहेत, षड्रस मधामध्ये आहेत. म्हणून मधुवाता ऋता येते मधुक्षरंती सिंधवा माधवीर्न संतोषधी मधुनक्तमुतोषसे मधुमत पार्थिवग्रजा, असा आपण मध्वाचा मंत्र म्हणतो. तेव्हा मधु मधुरम. त्याचप्रमाणे द्राक्षा मधुरा सीतापि मधुरैव. द्राक्ष किंवा द्राक्षा हेही मधुर आहेत आणि सीतापि मधुरैव. साखर देखील गोड आहे. पण त्या सगळ्यांच्या मध्ये, या सर्वांच्या सर्व मधुर गोष्टीमध्ये, या सगळ्यांच्या मध्ये, तत्रापि या सगळ्यांच्या मध्ये फक्त भगवंताचं नामस्मरण. मथुरा नामत यद्गीतम. त्यांनी म्हटलंय या सगळ्यांच्या मध्ये, त्या सगळ्यांच्या तस्यापि तन्मधुरम. या सगळ्यांच्या मध्ये मथुरानाथस्य नाम यद्गीतम. या सगळ्यांच्या मध्ये तन्मधुरम. मथुरानाथाचं गीत ज्याच्यात आहे ते जास्त गोड आहे. म्हणून या मथुरानाथाचं गीत अर्थात भगवंताच्या कथा ह्या गोड आहेत असं म्हटलेलं आहे. यश शृण्वतानाम रसज्ञानाम स्वादु स्वादु पदे पदे. याच्या प्रत्येक पदामध्ये स्वाद आहे, आनंद आहे. म्हणून कृतवान केलं वीर्याणी. या ठिकाणी भगवंताच्या कथा गोड आहेत आणि ह्या प्रत्येक पदापदामध्ये नवीन नवीन आनंद देणार आहेत. पदे पदे नवम नवम. प्रत्येक पदामध्ये नवीन अर्थ देण्याची क्षमता भगवंताच्या कथेत आहे आणि नवीन नवीन स्वाद देण्याची क्षमता भगवंताच्या कथेत आहे. म्हणून भगवंताची कथा आम्हाला सांगा, असा या ठिकाणी प्रार्थना केलेली आहे सर्व शौनकादिकांनी सूत महाराजांना. आणि या सूत महाराजांनी ही प्रार्थना केल्यानंतर आणखी जे काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत की भगवंतानी यावेळेला 2 अवतार धारण केले, कृष्ण आणि बलराम. हे 2 अवतार का बरं धारण केले असतील हे आम्हाला सांगा. कृतवान केलं वीर्याणी सह रामेण केशवा अतिमर्त्यानी भगवान गूढ कपट मानुषा.
आणि भगवंतांनी अतिमर्त्य अलौकिक कृत्य केले. कपट मानुषाहा, आणि कपटाने काही गोष्टी केल्या. काही गोष्टी बालपणीच भगवंतांनी पुतनेसारख्याचा वध केला आणि जन्माला आले एका ठिकाणी मथुरेत, वाढले गोकुळात, असं केलं. कपट आत्मसात केलं. काही वेळेला लोकांना धोके दिले आणि गूढ कपट मानुषाहा, लोकांना कळलं सुद्धा नाही. अतिमर्त्यानी अतिमानवी अशा प्रकारच्या अनेक कृती भगवंतांनी केल्या. याचं कारण आम्हाला सांगा. अशा प्रकारचे अनेक प्रश्न या ठिकाणी शौनकादिकांनी सूतांना विचारलेले आहेत. त्याचप्रमाणे आणखी काही जे प्रश्न विचारतील आणि यानंतर प्रत्यक्ष सूत हे उत्तर देण्यासाठी या ठिकाणी सिद्ध होतील आणि ते आपल्या गुरुचं नामस्मरण करतील आणि या गुरुबद्दलची ख्याती या ठिकाणी वर्णन करतील. तो सगळा भाग उद्या सांगण्यात येईल. हरे नमः. पुंडलिक वरदे हर विठ्ठल. सीताकांत स्मरण जय जय राम. पार्वतीपते हर हर महादेव. श्री मज्जनार्दन गुरुमूर्तये नमः.